योजना अयशस्वी होणार आहे. शेवटी असे वाटले की दुर्योधनावर जबरदस्ती केली जाईल. कुरूच्या भव्य सभामंडपात एक दृश्य उलगडले, जे ते पाहणाऱ्या सर्वांच्या आठवणीत कोवले जाईल. विदुर, जो त्याच्या सुज्ञ सल्ल्यासाठी ओळखला जातो, त्याने कृष्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पराक्रमी केशवाच्या हेतूबद्दल प्रामाणिकपणे भाष्य केले होते. धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन संतपला होता आणि त्याने कृष्ण एकटा आहे असा विश्वास ठेवून त्याला हिंसाचाराने पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. पण कृष्ण एकटा नव्हता हे त्याला फारसे माहीत नव्हते. जेव्हा तो जोरात हसला तेव्हा त्याचे शरीर धगधगत्या अग्नीसारखे चमकू लागले. त्याच्या शरीरातून असंख्य देव प्रत्येक अंगठ्यापेक्षा लहान पण विजयासारखे तेज उत्सर्जित करणारे बाहेर पडले. जगाचे राजप्रतिनिधी त्याच्या बाहूवर प्रकट झाले आणि ब्राह्मण त्याच्या कपाळावर चमकला, रुद्र त्याच्या छातीवर चमकला, तर अग्नी, आदित्य, साध्या वासू, अश्विन, मारुत, इंद्र आणि विश्वदेव त्याच्या तोंडातून बाहेर पडल्यास प्रमाणातील आणि आकाराचे 100 गंधर्व आणि राक्षस देखील कृष्णाच्या शरीरातून बाहेर आले. शंकर्षण आणि धनंजय त्याच्या बाहूवर प्रकट झाले, तर अर्जुन धनुष्य घेऊन त्याच्या उजव्या बाजूला उभा होता. भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव आणि अंधके आणि वृष्णी जवळून मागे जात असताना राम नांगर धरून त्याच्या डावीकडे उभा होता. शंखचक्ती, गदासांग, धनुष्य, नामदर, भाला, नंदक आणि इतर अनेक चमकणाऱ्या शस्त्रांनी कृष्णाचे विविध हात चमकले. त्याच्या डोळ्यातून, नाकातून, कानातून आणि त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागातून निघणाऱ्या धुरात अग्नीच्या तीव्र ठिणग्या मिसळल्या. त्याच्या दैवी स्वरूपाच्या तेजस्वी तेजाने हवा भरून गेली. जेव्हा राजांनी हे विस्मयकारक दृश्य पाहिले तेव्हा त्यांची अंतःकरणे आश्चर्याने आणि भीतीने भरून गेली. द्रोण, भीष्म, विदुर, संजय आणि काही ऋषी व्यतिरिक्त ज्यांना हा देखावा पाहण्याचा आशीर्वाद मिळाला होता, त्यांनी आपले डोळे बंद केले. आकाशात ढोल वाजत होते आणि कृष्णावर फुलांचा पाऊस पडत होता. त्यांच्या पायाखालची पृथ्वी थरथर कापत होती आणि सागर थरथर कापत होते. हे विलक्षण दृश्य पाहून जगातील सर्व नागरिक आश्चर्यचकित झाले. मग धुरात मिसळलेल्या धगधगत्या अग्नीसारखे कृष्णाचे दैवी रूप सभागृहाच्या बाहेरून नाहीसे झाले. जेव्हा तो निघून गेला तेव्हा सत्यकी आणि कृतवर्मन त्याच्या दोन्ही बाजूंना त्याच्याबरोबर गेले, तर संजय आणि ऋषी आपापल्या ठिकाणी परतले. इतर राजांसह कौरव भयाने कृष्णाच्या मागे गेले, देवतांप्रमाणे इंद्राच्या मागे गेले. तथापि कृष्णाने दरबारातून बाहेर पडताना त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. विधानसभा सभागृहाच्या प्रवेशद्वारावर त्याचा सारथी दारुका एक भव्य पांढरी गाडी घेऊन वाट पाहत होता. कुरु लोकांच्या भव्य सभेत जिथे त्यांच्या राजाची भविष्य अनांतरी होते, वासुदेव, ज्याला कृष्ण म्हणूनही ओळखले जाते, पांडवांची आई कुंती समोर उभा होता. आदर आणि आदराने त्याने तिच्या मुलांना शासक म्हणून त्यांचे योग्य स्थान परत मिळवण्यासाठी कसे मार्गदर्शन करावे याबद्दल तिचा सल्ला मागितला. वासुदेवाने सभेत घडलेल्या घटनांचे वर्णन करताना बुद्धिमानाने दयाळू असलेली कुंती लक्षपूर्वक ऐकली. त्यानंतर ती दृढनिश्चयाने बोलली. तिचे शब्द शांतपणाने आणि अनुमाने टपकले. हे केशव, तिने सुरुवात केली, राजा युधिष्ठिराला सांगा की त्याचे सद्गुण कमी होत आहेत. वेदांमधील वाचकाप्रमाणे जो त्यांचा खरा अर्थ समजू शकत नाही. सोन्या पण ठाम स्वरात कुंतीने आपल्या मुलाला आठवण करून दिली की एक क्षत्रिय म्हणून तो आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी आणि न्याय कायम राखण्यासाठी कर्तव्यबद्ध आहे. तिने प्राचीन कथांमधून आकर्षित होऊन वैष्णवांची कथा सांगितली, ज्याने शैवशी मुचुकुंदाला पृथ्वी भेट दिली होती. परंतु भेट स्वीकारण्याऐवजी मुचुकुंदाने स्वतःच्या पराक्रमाने भूमीवर विजय मिळवत सामर्थ्य आणि धैर्याने राज्य करणे निवडले. कुंतीच्या शब्दांमध्ये सद्गुण आणि दुर्गुण यांच्यातील नाजूक संतुलनाची सखोल समज होती. तिने स्पष्ट केले की राजाच्या कृतींचे दूरगामी परिणाम असतात, जे केवळ स्वतःवरच नव्हे तर त्याच्या प्रजेवरही आणि जगावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकतात. ती म्हणाली, युग हे राहिल्याचे कारण नाही, तर राजा युग निर्माण करत होती. बोलत असताना कुंतीच्या डोळ्यात 1000 वर्षांचे शहाणपण दिसत होते. तिचे शब्द युगानुयुगे प्रतिध्वनित होत होते. तिने युधिष्ठिराला इशारा दिला की जर त्याने त्यांचे राज्य परत मिळवण्यात अयशस्वी ठरले तर ते इतरांच्या दानधर्मातून जगू लागतील. त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा कायमची गमावली जाईल. कुंती एक दीर्घ श्वास घेत पुढे म्हणाली, तुम्ही एका उदात्त वंशात जन्माला आहात. तुमच्या पूर्वजांच्या परंपरांचे समर्थन करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. कमकुवतपणा किंवा करुणेने तुमच्या निर्णयावर गदाई येऊ देऊ नका.
लक्षात ठेवा की राजाचा खरा सद्गुण त्याच्या लोकांचे रक्षण करणे आणि न्याय कायम राखणे हे आता सोजमातीने बोलणे संपवले तेव्हा वासुदेवाने समजूतदारपणे मान डोलावली. त्याचे डोळे कुंतीच्या शहाणपणाबद्दल सखोल आदराने चमकले. त्यांना एकत्रितपणे माहीत होते की त्यांचे शब्द युधिष्ठिराला राज्याचे शासक म्हणून त्यांचे योग्य स्थान पद मिळवण्याच्या दिशेने मार्गदर्शन करतील. त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या लोकांचे भवितव्य अनाथरी राहिले आणि योग्य निवड करणे युधिष्ठिरावर अवलंबून होते. एका दूरच्या देशात विदुला नावाची एक ज्ञानी आणि प्रसिद्ध स्त्री राहत होती, जी तिच्या अपवादात्मक दूरदृष्टीसाठी आणि क्षत्रिय सद्गुणांप्रती अतूट समर्पणासाठी ओळखली जात असे. तिचा मुलगा तथापि एक पूर्णपणे वेगळी कथा होती. सिंधूंच्या राजाकडून पराभूत होऊन तो जमिनीवर नतमस्तक झाला. त्याचे हृदय निराशाने भारावून गेले. विदुलाचे शब्द तिच्या मुलाला धारदार बाणासारखे चिरडतात. जेव्हा तिने त्याच्या भ्याडपणाबद्दल त्याला फटकारले, तू माझा मुलगा नाहीस, ती म्हणाली. तिचा आवाज रागाने आणि निराशेने भरलेला होता. कोणाकडून जन्माला मला माहीत नाही. तुझी वैशिष्ट्ये तुम्हाला नपुंसक असल्याचा विश्वासघात करतात. तुमच्या जत असलेल्या धैर्याच्या आदरीशिवाय तुम्ही जगण्याची अपेक्षा कशी करू शकता. प्रत्येक शब्दाबरोबर विदुलाच्या मुलाला त्याची लाज आणि अपराधीपणा अधिक तीव्र होत गेला. त्याला माहीत होते की त्याची आई बरोबर होती. तो क्षत्रिय म्हणून त्याच्या कर्तव्यात अपयशी ठरला होता आणि त्याच्या पराभवामुळे केवळ त्याचाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचाही अपमान झाला होता. विदू आपल्या मुलाला सतत फटकारत राहिला आणि त्याला त्याच्या निराशेतून वर येण्याचा आणि त्याचा सन्मान परत मिळवण्याचा आग्रह करत राहिला. ती म्हणाली, एक भ्याड लवकर छोट्या छोट्या वस्तूमुळे संतुष्ट होतो. ती म्हणाली, परंतु कायमचे जळून खाक होण्यापेक्षा एका क्षणासाठी चांगल्या पोषक अग्नीसारखे पेटणे चांगले आहे. लक्षात ठेवा, मुला एक शूर माणूस जेव्हा युद्धात मोठे पराक्रम साध्य करतो तेव्हा क्षत्रिय आदेशाच्या कर्तव्यांवरील क्रोधातून मुक्त होतो. तिच्या शब्दांनी तिच्या मुलाच्या हृदयाला बाणासारखे चिरले आणि त्याला त्याच्या आत दृढ निश्चयाची लाट जाणवली. त्याला माहीत होते की त्याची आई बरोबर होती. त्याला स्वतःला पुरुष म्हणण्यास योग्य सिद्ध करावे लागले. विदुलाचे शेवटचे शब्द तिच्या मुलाला एका स्पष्ट आव्हानासारखे होते. ती म्हणाली, हे मुला, तुझ्या अंतःकरणाला बळकटी द्या. ती म्हणाली, तुझा सन्मान परत मिळवण्यासाठी आणि पराभव आणि पतनाकडे नेणाऱ्या चुकांपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी प्रयत्न करा. एका पुरुषाला पुरुष म्हणता कारण तो त्याच्या शत्रूला त्रास देण्यास सक्षम असतो. जर तू स्त्रीसारखी जगत असशील तर असे चुकीचे नाव घेऊ नकोस. विदुलाचे शब्द जसजसे नाहीसे होत गेले तसचे तिच्या मुलाला त्याच्या आत एक नवीन संकल्प जाणवू लागला. त्याला माहीत होते की त्याला त्याच्या अपयशांवर मात करावी लागेल आणि स्वतःला खरा क्षत्रिय म्हणण्यास पात्र सिद्ध करावी लागेल. दृढनिश्चय अंतःकरणाने त्याने सुटकेच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. मुलाचे संभाषण हा त्या तरुणाच्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा होता. त्याच्या लक्षात आले की त्याचे मूल्य त्याच्या पराभवांद्वारे मोजले जात नाही तर पुन्हा उठण्याची आणि त्याच्या हक्कासाठी लढण्याची त्याची तयारी यामुळे मोजले जाते. आणि विदुलाचे शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनित होत असताना तो आपला सन्मान परत मिळवण्यासाठी आणि स्वतःला खरा पुरुष म्हणून सिद्ध करण्यासाठी निघाला. असा माणूस ज्याला असे म्हटले जाऊ शकते, अनेक वर्षानंतर जेव्हा तो तरुण एक महान योद्धा आणि राजा म्हणून मोठा झाला तेव्हा त्याने त्याच्या आईकडून शिकलेले धडे तो कधीही विसरलेला नाही. त्याने शहाणपणाने आणि धैर्याने राज्य केले. त्याच्या लोकांचा आदर आणि प्रशंसा मिळवली आणि विदुल आता त्याच्या बाजूने नसला. तील एका भीषण संकटाच्या काळात विदुर संजतीचा मुलगा आणि एक क्षत्रिय योद्धा यांच्या समोर उभा राहिला आणि त्याच्या आत्म्यात खोलवर शिरकाव करणारे शब्द बोलला. जर तुम्हाला तुमचे पौरुष सोडायचे असेल तर ती म्हणाली. तिचा आवाज तातडीनं खरधत होता. मग तुम्हाला लवकर स्वतःला त्या मार्गावर सापडेल जे दीन आणि दुःखी आहेत. तिने तिच्या डोळ्यात अश्रू भरून त्याच्याकडे पाहिले. तिचे हृदय दुःखाने भारलेले होते. त्यांच्या अलीकडील पराभवानंतरही तडफडत असलेल्या संलेने त्याच्या पायांकडे पाहिले. त्याचे खांदे पराभवानंतर कोसळले. विदुलाचे शब्द दबलेले होते पण ती दाबून बसली. त्याच्या आतल्या योद्धाला जागे करण्याचा प्रयत्न करत होती. तुम्ही क्षत्रिय आहात. संले, तुम्ही भीती किंवा कमकुवतपणामुळे विचलित होऊ नका. त्या ज्ञानी ब्राह्मणाने एकदा तुमच्याबद्दल काय म्हटले होते ते लक्षात ठेवा. हा मोठ्या संकटात पडून पुन्हा मानता जिंकेल. विदुला बोलत असताना तिच्या मनात आठवणींचा पूर आला जेव्हा ती आणि तिचे पती सत्तेच्या शिखरावर होते. मित्र आणि चाहत्यांनी त्यांच्या भोवती आदराने पाहिले होते. ते दिवस तिला
आठवले, पण आता त्यांचे राज्य कोसळण्याच्या मार्गावर होते आणि संजय त्यासाठी लढायला तयार नव्हता. तुझ्या नावाशी प्रामाणिक राहा. विदलाने त्याला विवणी केली. तिचा आवाज भावनेने तडफडत होता. तू संजय विजय, तू इतरांच्या मागे चालत जाताना, त्यांच्या सन्मानार्थ स्तुत्य भाषणे करताना मला पाहू देऊ नकोस. एका क्षत्रियाने रागावलेल्या हातीसारखे उंच उभे राहिले पाहिजे आणि इतर सर्व आदेशांवर राज्य केले पाहिजे. तिने थांबून पुढे जाण्यापूर्वी स्वतःला गोळा केले. लक्षात ठेवा, माझ्या मुला गैबिक हा केवळ मृत्यूचा एक प्रकार आहे. आम्ही एकेकाळी इतरांचा आश्रयस्थान होतो, परंतु आता आम्हाला आमच्या स्वतःच्या प्रजेकडून आश्रय घेण्यास भाग पाडले जात आहे. जर तुम्हाला आमच्यासाठी लढण्याची ताकद मिळाली नाही तर मला भीती वाटते की मला हे जीवन सोडून द्यावे लागेल. तिचे शब्द आव्हानासारखे हवेत लटकले आणि संजयला त्याच्या आत एक ठिणगी जाणवली. युद्ध आणि नैराश्याने उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या राजाकडे पाहत असताना विदुलाचे शब्द त्याच्या मनात प्रतिध्वनित झाले. त्याला जुन्या कथा आठवल्या, जिथे इंद्रासारख्या वीरांनी वृत्राचा वध केला आणि मोठी प्रसिद्धी मिळवली. तो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू शकला नाही का? नवीन दृढनिश्चयाने संजय उंच उभा राहिला. त्याच्या खांद्यांवर त्यांच्या संघर्षाचा भार होता. मी लढेन, त्याने ठामपणे घोषणा केली. कितीही किंमत मोजावी लागली तरी मी आपल्या राज्याचे रक्षण करेन. मी माझ्या नावाप्रती प्रामाणिक राहीन. संजय विजयी. विदुलाचा चेहरा आशेने उजळला जेव्हा ती तिच्या मुलाकडे पाहत होती. तिचे हृदय अभिमानाने ओढत होते. ते एकत्र त्यांच्या शत्रूंचा सामना करतील आणि कदाचित ते अजूनही विजयी होऊ शकतील. एका राज्याच्या खदकाईचे शब्द तिच्या मुलाच्या आत्म्यात खोलवर शिरतात. राणी कुंती तिच्या एकूण त्या एका मुलासमोर संजयासमोर उभी राहिली आणि त्याला त्यांचे शत्रू सैन्य यांच्या विरुद्ध शस्त्र उचलण्याचा आग्रह केला. परंतु संजय त्याच्या आईच्या युक्तिवादाने पटला नाही. त्याला वाटले की ती आई आणि मुलामधील प्रेम आणि आपुलकीचे बंधन विसरली आहे. निर्दयी आणि क्रोधित आई संजय भावनेने थरथरत्या आवाजात म्हणाला, तुझे हृदय नक्कीच पोलादाने बनलेले आहे. तू फक्त युद्धाच्या शौर्याबद्दल विचार करतोस, जणू मी तुझ्यासाठी अनोळखी आहे. कुंतीच्या शब्दांनी त्याला हजारसुल्यासारखे दंश केला आणि ती त्याच्याशी अशा प्रकारे बोलेल असा विचार तो सहन करू शकला नाही. तथापि कुंती तिच्या दृढनिश्चयावर ठाम राहिली. तिचा असा विश्वास होता की क्षत्रियाचे कर्तव्य त्याच्या राज्यासाठी लढणे हे आहे आणि संजयचा सन्मान त्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही हे आव्हान स्वीकारले नाही तर तुम्ही आमच्या कुटुंबाला लाज आणाल आणि मला नाराज कराल, असे ती म्हणाली. संजयला त्याच्या आईच्या शब्दांचा भार जाणवला आणि त्याने त्याला चिरडले. त्याला माहित होते की तो तिच्या विनवणीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, पण त्याला यशाची संधी मिळाल्याशिवाय लढायचेही नव्हते. पण आई, त्याने विवणी केली, मी ही लढाई संपत्ती किंवा मित्रांशिवाय कशी जिंकू शकतो? माझे राज्य दयनीय आहे आणि मला पराभवाची भीती वाटते. कुंतीने तिच्या मुलाच्या नजरेतील शंका पाहिली आणि त्याच्याशी तर्क करण्याचे ठरवले. तिने स्पष्ट केले की यश कधीच निश्चित नसते, परंतु अनिश्चिततेनंतरही एखाद्याला कृती करावी लागते. जो शहाणा राजा सर्व शूर संस्कार करतो आणि देव आणि ब्राह्मण त्याच्या बाजूने असतो, तो लवकरच यश मिळवतो, असे ती म्हणाली. त्याच्या आईने मुत्सद्देगिरी आणि धोरणात्मक युतीद्वारे त्यांच्या शत्रूवर विजय मिळवण्याच्या योजनेची रूपरेषा आखत असताना संजयने लक्षपूर्वक ऐकले. तिने त्याला सल्ला दिला की ज्यांना दर्द आहे त्यांना संपत्ती द्या, त्यांच्याशी गोड बोला आणि त्यांना मौल्यवान वाटावे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शत्रूच्या पराक्रमी सैन्याला वादळ पसरवणाऱ्या ढारांसारखे मोडू शकाल, असे ती म्हणाली. संजयला त्याच्या आईचे शब्द ऐकून आशेची लाट आली. त्याच्या लक्षात आले की तिची योजना केवळ लढाया जिंकण्याबद्दल नाही, तर युती करणे आणि इतरांचा आदर मिळवणे देखील आहे. आई, तू मला जे काही करण्यास सांगशील ते मी करेन, त्याने वचन दिले. आपल्या मुलाच्या डोळ्यातील दृढनिश्चय पाहून कुंती हसली. तिला माहीत होते की संजय आता त्याच्या आव्हानांना समोरासमोर सामोरे जाण्यास तयार आहे. एक नवे उद्देश आणि धैर्याने, तू एक खरा क्षत्रिय आहेस माझ्या मुला, ती त्याला घट्ट मिठी मारून म्हणाली. पुढे जा आणि तुमच्या शत्रूवर विजय मिळवा, परंतु हे देखील लक्षात ठेवा की खरा विजय तुमच्या मागे येणाऱ्यांच्या अंतःकरणात आहे. आणि म्हणून संजय त्याच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या शहाणपणाच्या शब्दांनी सज्ज झाला. युद्धग्रस्त काळात राजा संजयची आई त्याच्या बाजूला उभी होती. तिचे शब्द शहाणपणाने टकत होते. ती आपल्या मुलाकडे पाहत होती. त्याचा चेहरा भीती आणि निराशेने
कोरलेला होता आणि तिला माहित होते की तो कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्याचे राज्य जे एकेकाळी शक्तीचा बालेकिल्ला होते ते आता गोंधळाच्या काठावर ठेवले होते. पराभवाच्या विचाराने त्याच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. काहींनी त्याच्याप्रती असलेली निष्ठा पूर्णपणे सोडून दिली होती. जेव्हा संध्याच्या आईने आपल्या मुलाची वेदना पाहिली तेव्हा तिला तिच्या अंतःकरणात एक खोल वेदना जाणवली. तिला माहित होते की या संघर्षात तो एकटा नाही, अजूनही त्याच्या पाठीशी उभे असलेले काही लोक मित्र आणि हितचिंतक होते जे सुरुवातीपासून त्याच्याबरोबर होते, परंतु ते देखील काहीशी दिसत होते. त्यांची निष्ठा वाऱ्याच्या कोयत्यासारखी ढगमगत होती. तिच्या चेहऱ्यावर सहानुभूती कोरलेली असताना संजयची आई बोलू लागली. तिचे शब्द एका सौम्य प्रवाहासारखे वाहू लागले. त्या सर्वांवर अंधारपणा असला तरी तिने त्याला त्याच्या भूतकाळातील वैभवाची आणि त्याच्या पाठीशी उभे राहिलेल्या त्याच्या अनेक मित्रांची आठवण करून दिली. तिने आग्रह केला, या मित्रांना घाबरवू नका आणि तुमच्या गरजेच्या वेळी ते तुम्हाला सोडून जाऊ देऊ नका. तिने ठामपणे म्हटले, मी असे बोललो आहे संजय, तुझ्या सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी, हे पाहण्यासाठी की तुझ्याकडे ताकद आणि धैर्य आहे, जे मला माहित आहे की तुझ्या आता आहे. जसे तिचे शब्द त्याच्यावर मलमासारखे घुसरू लागले तसतशी संजयची निराशा वाढू लागली. त्याला वाटले की त्याचे हृदय पुन्हा एकदा हलू लागले आहे. त्याच्या आईच्या त्याच्यावर असलेल्या अतूट विश्वासामुळे त्याचा आत्मा पुन्हा जिवंत झाला आहे. नव्याने दृढ निश्चयाने त्याने पराभवाच्या तावडीतून आपले राज्य परत मिळवण्याची शपथ घेतली. प्रिय आई, जेव्हा मी तुला मिळवीन तेव्हा त्याने घोषित केले, माझे मार्गदर्शक आणि मार्गदर्शक, मी एकतर माझे राज्य वाचवी किंवा प्रयत्नात नष्ट होईल. संजयच्या शब्दांना त्याच्या आईकडून एक उबदार स्मित मिळाले. तिला माहित होते की तिचा मुलगा भले भाजण्यासाठी नाही, परंतु तिला त्याच्या आत दृढ निश्चयाची आत देखील जळत असल्याचे दिसले. जेव्हा ते एकत्र उभे होते, निराशेच्या शक्तीविरुद्ध एकत्र उभे होते, तेव्हा संजयला त्याच्या रक्तवाहिन्यांमधून आत्मविश्वासाची लाट जाणवल्याच्या या क्षणी संजयच्या आईने एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली, जी त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांमधून पुढे गेली होती. ही ज्याची कथा होती शौर्य आणि विजयाची एक पौराणिक कथा, ज्याने त्याच्या आधीच्या असंख्य योद्ध्यांना प्रेरित केले होते. ती बोलत असताना तिच्या शब्दांनी त्या दोघांभोवती जादू फिरवली. विजय आणि वैभवाचे दर्शन घडवले. ज्याची कथा ऐकल्यानंतर धैर्याने ओतप्रवत झालेल्या एका स्त्रीने वीर मुलाला जन्म दिला, अशी या महाकाळाची कथा आहे. असे म्हटले जाते की ही आख्यायिका ऐकणारी कोणतीही क्षत्रिय स्त्री अतुलनीय शौर्य, सामर्थ्य आणि शहाणपणाच्या मुलाला जन्म देईल. संध्याच्या आईने बोलले संपवल्यानंतर त्यांचे डोळे दृढ निश्चयाने चमकले, हे जाणून की त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुढे जात आहे. कुरु राजाच्या मध्यभागी दिव्या संगीताच्या आवाजाने एक विनम्र निवासस्थान भरले होते. पूजा आणि कुंती आश्रमात स्त्रियांनी वेढलेली होती. जेव्हा आकाशातून एक दैविक आवाज प्रतिध्वनित झाला, ज्याने तिचा मुलगा अर्जुनाच्या भवितव्याची घोषणा केली. हे मुले 1000 डोळ्यांच्या देवतेशी स्पर्धा करेल. आवाजाने घोषित केले, तो जमलेल्या सर्व कुरुना पराभूत करेल आणि त्याचा भाऊ भीमाच्या मदतीने संपूर्ण पृथ्वी जिंकेल. आवाजाने घोषणा केली की वासुदेव त्याच्या मित्र म्हणून अर्जुन युद्धात पुरचा वध करेल आणि राज्याचा त्याचा हक्क परत मिळेल. तेव्हा कुंतीने ही भविष्यसूचक वचने ऐकली तेव्हा तिचे हृदय अभिमानाने फुलले. तिला माहित होते की तिचा मुलगा विभासू, ज्याला सरसाचीन असेही म्हणतात, तो इतरांपेक्षा वेगळा योद्धा आहे. त्याचा गविचल आत्मा आणि अतुलनीय सामर्थ्य त्याला युद्धात अजय बनवेल. तिच्या डोळ्यात भक्तीच्या अश्रूंनी कुंतीने आकाशी आवाजाला त्याचे वचन पूर्ण करण्याची विनंती केली. त्यानंतर पूज्यराणीने अर्जुनाच्या भावांकडे ही भविष्यसूचक वचने सोपवली. भीम, जो त्याच्या अविचल निर्धारासाठी ओळखला जाणारा उग्र योद्धा होता, त्याला सांगण्यात आले की एका क्षत्रिय स्त्रीने त्यांच्या कुटुंबाला गौरव मिळवून देणाऱ्या मुलाला जन्म देण्याची वेळ आली आहे. युद्धासाठी सदैव तयार असलेल्या पराक्रमी भीमाला त्याच्या मनाची स्थिती लक्षात ठेवण्याचा आग्रह करण्यात आला. त्याच्या शत्रूंचा पराभव होईपर्यंत तो कधीही संतुष्ट झाला नाही. उदात्त मनाच्या पांडूची सून आणि सद्गुणांचे मूर्त स्वरूप असलेल्या कृष्णाला कुंतीने स्तुतीच्या शब्दांनी संबोधित केले. ती म्हणाली, माझ्या मुलांबद्दलची तुमची वागणूक खरोखरच तुम्हाला योग्य आहे. माद्रीच्या नकुल आणि सहदेव या भावांना पराक्रमाच्या माध्यमातून जिंकू शकणाऱ्या आनंदाचा लोक बाळगण्याचे आवाहन केले गेले. पण ज्या गोष्टीने कुंतीला सर्वात जास्त दुखावले ते म्हणजे सभेत द्रौपदीला घेण्यात आलेली क्रूर वागणूक आलेले सुंदर कृष्ण. तिने शोक व्यक्त केला. अशा शक्तिशाली संरक्षकाशी तुमचे लग्न झाले असले तरी त्या प्रसंगी तुम्हाला कोणीही संरक्षक सापडला नाही. तिने कृष्णाला
दुःशासनाने बोललेले कठोर शब्द आठवण्याची आणि अर्जुनाला तिचे रक्षण करण्याचे त्याचे कर्तव्य आठवण करून घेण्याची विनंती केली. कुंतीने बोलणे संपवल्यानंतर पराक्रमी कृष्ण तिच्या निवासस्थानातून निघून गेला. त्याने भीष्मासह जे त्याच्या मागोमाग आले होते त्या कुरुमधील प्रमुखांना पच्युत केले आणि कर्णाला त्याच्या रथावर बसवले. सात्यकीसह दारुकाच्या वेगवान धावपटूंनी चालवून तो कुरु शहरातून निघाला. कृष्णाच्या अचानक जाण्याने चकित झालेले कुरु नुकतेच घडलेल्या आश्चर्यकारक घटनेबद्दल चर्चा करू लागले. अज्ञानाने मात का? ते म्हणाले, संपूर्ण पृथ्वी मृत्यूच्या जाळ्यात अडकली आहे. त्यांनी दुर्योधनाच्या मूर्खपणाबद्दलही शोक व्यक्त केला, ज्यामुळे त्यांचे पतन झाले. दरम्यान भीष्म आणि हस्तिनापूरच्या राजावर सूर्य मावळत होता, ज्याने कौरव राजकुमारांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यांवर सोनेरी चमक दाखवली. दुर्योधन त्याचे डोळे रागाने संकुचित झाले, शांत बसला आणि शाक झाला. त्याचा चेहरा कुरकुरीत झाला. त्याचे सल्लागार भीष्म आणि द्रोण यांनी त्याच्याशी पुन्हा एकदा बोलल्यापूर्वी चिंतातुर नजरेची देवाणघेवाण केली. युधिष्ठिराविरुद्ध लढणे यापेक्षा मोठे दुःख आपल्यासाठी आणखी काय असू शकते? भीष्माने चिंतेने भादस्त आवाजाने विचारले. तो आपल्या वरिष्ठांच्या सेवेसाठी समर्पित आहे, मत्सरमुक्त आहे, ब्रह्माशी संवाद साधतो आणि बोलण्यात प्रामाणिक आहे. अशा थोर राजकुमाराविरुद्ध युद्ध करून आपल्याला काय मिळू शकते? ते बोलत असताना द्रोणांचे डोळे भावनेने भरून गेले. धनंजयबद्दलचे माझे प्रेम माझ्या स्वतःच्या मुलावरील अश्वत्थामनावरील माझ्या प्रेमापेक्षा मोठे आहे, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. आणि तरीही मी त्याच्या विरोधात लढण्याची तयारी केली पाहिजे. जगातील सर्वात महान धनुर्धर, ज्याला माझ्या स्वतःच्या हाताने अशा अपवादात्मक कौशल्याचा आशीर्वाद मिळाला आहे, क्षत्रिय व्यवसायावर भर द्या, ज्याची मागणी आहे की आपण आपल्या प्रियजनांना कर्तव्यासाठी बळी द्यावेतून जेव्हा बोलत राहिला तेव्हा त्याच्या शब्दांमध्ये तीव्र दुःख आणि पश्चातापाची भावना होती. दुर्योधन, तुला सर्वात मोठ्या कुरु विदुराने आणि स्वतः वसुदेवाने इशारा दिला आहे आणि तरीही तू ऐकण्यास नकार देतोस. तुझ्या स्वतःच्या अभिमानाने आणि अहंकाराने आंधळे होतोस. तू पांडवांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोस, जी वीर आणि योद्ध्यांनी वाहणाऱ्या पराक्रमी नदीसारखी आहे. त्यांना कमी लिखू नये, कारण त्यांच्या बाजूला देवांचे आशीर्वाद आहेत. पुढे बोलताना भीष्माचा आवाज सौम्य झाला. आम्ही आमचे जीवन जगले आहे, आमचे कर्तव्य केले आहे आणि ब्राह्मणांना भेटवस्तू दिल्या आहेत. आमची वेळ संपली आहे. पण तुम्ही दुर्योधन अजूनही तरुण आणि बलवान आहात. तुम्ही संकटाचा सामना का करता? पांडव तुमचे शत्रू नाही, ते तुमचे भाऊ आहेत आणि त्यांना फक्त तुमच्याबरोबर शांततेत राहण्याची इच्छा आहे. आमच्या राज्याच्या समृद्धीसाठी त्यांच्याशी शांतता प्रस्थापित करा. द्रोणांचे शब्द कोरड्या पृथ्वीवरील सौम्य पावसासारखे सुखदायक आणि शांत करणारे होते. आम्ही शास्त्रांचा अभ्यास केला आहे, अग्नीला अर्पण केले आहे आणि भेटवस्तू देऊन ब्राह्मणांचा सन्मान केला आहे. परंतु दुर्योधन, तू तर्क ऐकला पाहिजेस आणि तुझा मूर्ख अहंकार सोडला पाहिजेस. पांडूच्या मुलाला कमी लिखू नये, याला त्याच्या बाजूने जनार्दनचे आशीर्वाद आहेत आणि अनेक ज्ञानी आणि विद्वान ब्राह्मणांचा आधार आहे. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना राज्याला एका ग्रहात आणि पूर्वग्रदूषित सावली टाकून दुर्योधनाचे सल्लागार एकाधार आवाजात बोलले, पांडवांशी शांतता प्रस्थापित करा आपल्या भल्यासाठी. सूर्य जेव्हा गजबजलेल्या शहरावर उगवत होता, धृतराष्ट्र त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याचे डोळे तातडीच्या हारेने संजयवर खिळले होते. संजय त्याचा आवाज मंद आणि जाणीवपूर्वक म्हणाला. जेव्हा कृष्णाने कर्णाला त्याच्या रथावर बसवले आणि आपले शहर सोडले तेव्हा काय झाले ते मला सांगा. मधूचा मारकरी राधाच्या मुलाशी काय बोलला ते तडजोड करणार होते की? उगल संजयने त्याची कथा सुरू करण्यापूर्वी आदराने मान झुकवली. हे भरत माझे ऐका, तो म्हणाला. जेव्हा मी कृष्णाने बोललेले एक शब्द आठवतो, जे भीतीदायक आणि सौम्य माने आणि सद्गुणाशी सुसंगत असे दोन्ही शब्द होते, त्यावर बसून कर्णाला संबोधित करताना कृष्णाचा आवाज मेघगर्जनासारखा उसळला. हे राधाच्या पुत्रा, त्याने सुरुवात केली, तू वेदांमध्ये पाहत असलेल्या अनेक ब्राह्मणांची पूजा केलीस. तू त्यांना मत्सरमुक्त मनाने प्रश्न विचारले आहेस आणि वेदातील शाश्वत वचने काय आहेत हे तुला माहीत आहे. शास्त्रातील सर्व सूक्ष्म निष्कर्षांमध्येही तू पाहत आहेस. कृष्णाचे बोलणे सुरूच राहिल्याने कर्णीचे डोळे मोठे झाले. असे म्हटले जाते की कन्येपासून जन्मलेल्या 2 प्रकारच्या मुलांसाठी तो त्यांच्या वडिलांसाठी आहे, ज्यांनी तिच्याशी लग्न केले. हे कर्ण, तू अशा प्रकारे जन्मला आहेस म्हणून नैतिकदृष्ट्या तू पांडूचा मुलगा आहेस.
ये शास्त्रांच्या आज्ञेनुसार राजा व कर्णाला त्याच्या नातेवाईकांमध्ये स्थान देताना कृष्णाचे शब्द प्रामाणिकपणे फुटले. तुझ्या वडिलांच्या बाजूने तुला प्रेताची मुले आहेत, तुझ्या आईच्या बाजूने तुझ्याकडे रोशनी आहेत, तू त्यांचा स्वतःचा आहेस. हे माणसांमधील बैल, हे जाणून घे की हे दोघे तुझ्यासाठी आहे. जेव्हा कृष्णाचे शब्द नदीसारखे वाहू लागले तेव्हा कर्णचे हृदय भावनेने फुले. कृष्णाने राजा म्हणून त्याच्या स्थापनेच्या भरे समारंभाची उपदेशा आताना तो लक्षपूर्वक ऐकत होता. या दिवशी माझ्यासोबत पुढे जात असताना कृष्ण म्हणाला, पांडवांना तुम्हाला युधिष्ठिरापूर्वी जन्मलेला कुंतीचा मुलगा म्हणून ओळखू द्या. बरोबर 5 पांडव द्रौपदीचा मुलगा आणि सुभद्राचा अजय मुलगा हे सर्व तुमचे आलिंगन करतील. कृष्णाची दृष्टी एकता आणि बंधुभावाची होती. राणी आणि राजकन्याने तुमच्या प्रतिष्ठापनासाठी पाणी, स्वादिष्ट कष्टी वनस्पती आणि सर्व प्रकारच्या बिया आणि रत्ने भरलेली सोन्याची आणि चांदीची भांडी आणू द्या, असे ते म्हणाले. धवनाने पवित्र अग्नी व शुद्ध लोणीचे नैवेद्य कोताले आणि पांडवांचे पुजारी म्हणून काम करणाऱ्या ब्राह्मणांना तुमच्या प्रतिष्ठापनाचा सोहळा करू द्या. कृष्णाचे शब्द संपुष्टात येतात. धृतराष्ट्राचा चेहरा भावनाच्या मिश्रणाने उजळा. आशा, उत्कंठा आणि कदाचित संशयाचा एक संकेतही त्याने संसकडे नजर टाकली. उसळत्या वादात कर्ण कृष्णासमोर उभा होता. त्याचे डोळे भावनांच्या मिश्रणाने भरलेले होते. जेव्हा त्याने त्याची कथा सांगितली, हे केशव, त्याने सुरुवात केली. त्याच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. तुम्ही हे शब्द माझ्याबद्दलचे तुमचे प्रेम, आपुलकी आणि मैत्रीतून बोलात. तुम्ही मला जे काही सांगितले आहे ते मला माहीत आहे. करण्याचे विचार त्याच्या जन्माच्या दिवसापर्यंत मागे सरकले, जेव्हा त्याची आई कुंतीने त्याला लहानपणी सोडून दिले होते. त्याला आठवते की त्याला अधिरथा या सुताने शोधून काढले होते, ज्याने त्याला आत घेतले आणि त्याला त्याचा स्वतःचा मुलगा म्हणून मारवले. गाधा त्याला आठवते. त्या दिवशी तिने स्वतःचे दूध देऊन माझे समर्पण केले आणि तिने माझे मूत्र स्वच्छ केले आणि बाहेर काढले. गालाच्या त्याच्याबद्दलच्या निस्वार्थ प्रेमाच्या आठवणीने अजूनही त्याच्या डोळ्यात असे वाढले. कर्ण पुढे म्हणाला की तो अधिरथाबद्दल बोलला, ज्याने शास्त्रानुसार त्याच्यावर बाल संस्कार केले होते. कर्ण आदराने म्हणाला, त्या अधिरथामुळे ब्राह्मणांनी मला वासुसेन हे नाव दिले. अधिरथाने त्याचे विवाह कसे आयोजित केले होते आणि त्या सेवांद्वारे त्याची मुले आणि जातवने कशी जन्माला आली होती हे त्याला आठवते. दुर्योधनासोबतच्या आपल्या नात्याबद्दल बोलताना कर्णचे हृदय अभिमानाने फुलले. मी त्या वर्षी सार्वभौमत्व अनुभवले आहे. माझ्या बाजूला एकही काटा नाही. तो म्हणाला, मी अनेक त्याग केले आहेत. नेहमी सुद्धा जमातीच्या व्यक्तींच्या संबंधात तो पांडूच्या मुलासमवेत वाढला होता. परंतु कर्णाला माहित होते की तो त्यांचा रक्काने भाऊ नव्हता. कर्णाने त्याची कथा सांगताना कृष्णाने लक्षपूर्वक ऐकले. त्याची अभिव्यक्ती करुणा आणि समजूतदारपणाची मिश्रण होती. जर मी आता अर्जुनाची एकच लढाई केली नाही तर त्याचा आवाज दृढनिश्चयाने भरलेला असेल. कर्ण म्हणाला, हे माझ्यासाठी आणि 5 जोड्यांसाठी निंदनीय असेल. त्याला माहित होते की त्याला युद्ध उन्वर अर्जुनाचा सामना करावा लागेल, परंतु त्याचा एक भाग त्याच्या सावत्र भावाविरुद्ध लढण्याच्या विचाराने खचत होता. कर्ण पुढे सरकत असताना कृष्णाचे प्रोत्साहनपर शब्द हरेत. कर्णविले, तुम्ही हे आमचे प्रवचन सध्या लपवले पाहिजे. कृष्ण म्हणाला, त्यामध्येच आमचा फायदा आहे. त्यांचे संभाषण गुप्त राहणार आहे. हे जाणून कर्णाने मान डोलावलेच रस्ते ते बोलत होते. तसंच दृश्य आगामी युद्धाकडे वळले. कर्णचे विचार युधिष्ठिराकडे वळले, जो त्याच्या सैन्याचे युद्धात नेतृत्व करणार होता. त्याला आठवते की युधिष्ठिराने आपल्या शौर्यासाठी आणि पराक्रमासाठी निवडलेल्या योद्ध्यांचा एक मोठा समूह कसा गोळा केला होता. कर्ण आश्चर्याने म्हणाला, हे जगदरथ चाललेले राजे युधिष्ठिराने आधीच जिंकले आहे. या युद्धात कृष्णाची भूमिका उपद्रष्टीची होती, तर दुर्योधनाची भूमिका भव्य यज्ञाची होती. योद्धे युद्धासाठी तयारी करत होते. जेव्हा संजय कर्णासमोर उभा होता तेव्हा त्याने शत्रूंचा वध करणाऱ्या केशवाचे शब्द त्याच्याबरोबर सामायिक केले. केशवाचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता आणि त्याचे स्मित अगदी गडद खोल्यांमध्येही चमकू शकत होते. कर्ण तो म्हणाला, तुम्हाला साम्राज्य जिंकण्याचा मार्ग स्पष्ट दिसत नाही का? मी तुम्हाला तो देऊ करतो, कारण तो तुमचा दावा आहे. पांडवांचा विजय निश्चित आहे, या कोणतीही शंका नाही. केशव बोलत असताना त्याचे डोळे दुष्टाईच्या संकेताने चमकले. त्याने अर्जुनाच्या झेंड्याकडे इशारा केला, जो त्याच्या खांबावर उंच आणि गर्विष्ठपणे उभा होता. पहा कर्ण, तो मानव भयानक आकाराच्या आकाश प्राण्यांनी सुशोभित केलेला आहे, जो तो पाहणाऱ्या सर्वांना विजय दर्शवितो. हे पाहण्यासारखे दृश्य आहे, जसे इंद्रचा स्वतःचा झेंडा आकाशात चमकदारपणे समोर तो झेंडा आकाशापर्यंत पसरलेला दिसत होता.
त्याची चमक अगदी युद्धभूमीच्या गडद कोपऱ्यांवर देखील प्रकाशित होत होती. कर्णाच्या शब्दांवर एक सूक्ष्म इशारा होता, ज्याकडे कर्ण दुर्लक्ष करू शकत नव्हता. जेव्हा तुम्ही कृष्णाने चालवलेल्या आणि इंद्र आदिनी आणि मरुत शस्त्रांनी सज्ज असलेल्या अर्जुनाला त्याच्या रथावर उभे करता, तेव्हा तुम्हाला गडगडाटीसारखा हा भेदणाऱ्या गांधीवाचा आवाज ऐकू येईल. आणि जेव्हा तुम्ही युद्धात अजय असलेल्या युधिष्ठिराला स्वतःच्या सैन्याचे रक्षण करताना आणि त्याच्या शत्रूंच्या सैन्याला झाडताना पाहता, तेव्हा भूतकाळातील सर्व चिन्हे कुत्रेता आणि द्वापर नाहीशी होती. जसं सकेश बोलला तसंच ते कर्णाच्या डोळ्यांसमोर ते एक दर्शन प्रकट झाले. त्याने भीमसेनाला युद्धभूमीवर नाचाना पाहिले. त्याची मंदिरे एका भीषण लढाईनंतर हातीसारखी विखुरली गेली. त्याने अर्जुनाला दोन शंतनूचा मुलगा कृपा आणि जयद्रथ यांची तपासणी करताना पाहिले. सर्वजण चकमकीसाठी तीव्रतेने धावले आणि त्याने त्या वीररथाच्या योद्ध्यांना नकुल आणि सहदेव यांना पाहिले, जे धृतराष्ट्राच्या मुलांचे सैन्य दोन संतप्त हातींसारखे उत्तेजित करत होते. कर्णकेशवाचे शब्द लक्षपूर्वक ऐकत असताना संजयने पाहिले, त्याची अभिव्यक्ती न वाचल्याजोगी होती. शेवटी संजय बोलला, हे कर्णधोर आणि शांतनूच्या मुलाकडे परत जा आणि त्यांना सांग ना की हा महिना आनंददायक आहे. अन्नपेय आणि इंधन आता मुबलक आहे. सर्व वनस्पती आणि औषधी वनस्पती जोमदार आहेत आणि झाडे फळांनी भरलेली आहेत. रस्ते चिखलमुक्त आहेत आणि पाणी सुकर चवदा आहे. हवामान सुखद आहे, खूप गरम किंवा खूप थंड नाही. संजयचे शब्द एक सूक्ष्म इशारा होते, ज्याकडे कर्ण दुर्लक्ष करू शकत नव्हता. संजय म्हणाला, 7 दिवसांनी अमावास्येचा दिवस येईल. असे म्हटले जाते की या दिवसाच्या अध्यक्षस्थानी स्वतः इंद्र असतो. त्यासाठी युद्ध सुरू होऊ द्या. सूर्य कुरुछावणीवर मावळत होता. त्याने जमलेल्या योद्ध्यांवर सोनेरी चमक दाखवली. संजय मधूचा मार्करी केशवासमोर उभा राहिला आणि शांत स्वा बोलू लागला, ते केशव, तुझे शुभ शब्द ऐकून तो म्हणाला, कर्णाने तुझी पूजा केली आहे आणि असे बोलला आहे, सर्व काही जाणून तू अजूनही मला फसवण्याचा प्रयत्न का करतोस? पृथ्वीचा नाश जवळ आला आहे, जो मी दुशासन, शकुनिक आणि धृतराष्ट्राचा मुलगा राजा दुर्योधन ह्याने केला आहे. संजय बोलत असताना कर्णचे शब्द केशवाच्या मनात प्रतिध्वनित झाले. पांडव आणि कुरु यांच्या एक मोठी आणि भीषण लढाई सुरू आहे. तो म्हणाला, त्याचा आवाज भीतीच्या भावनेने भरलेला होता. दुर्योधनाच्या पाठोपाठचे सर्व राजे आणि राजकुमार युद्धाच्या आगीत भस्म होऊन यमाच्या निवासस्थानी जातील. केशवाचे डोळे क्षितिजावर प्रदक्षिणा घालत होते, जणू काही किनाऱ्या विनाशाची चिन्हे शोधत आहेत. तर संजय बोलत राहिला. त्याने पाहिलेल्या विविध शकुनांची आठवण करून दिली. रोहिणी नक्षत्र व शनैश्चर ग्रहाचा त्रास होणे, अंधारात ज्येष्ठाच्या दिशेने फिरणे आणि महापचित्राच्या दिशेने जाणे. चंद्राच्या डिस्कवरी ठिकाणाने आपली स्थिती बदलली होती आणि राहू सूर्याच्या जवळ येत होता. मोठ्या आवाजाने आणि थरथरत्या हालचालीने उल्का आकाशातून पडत होत्या. संजय बोलत असताना दुर्योधनाच्या सैन्यातील हाती भीतीदायक आरडाओरडा करत होते, तर घोडेस्वार अश्रू ढाळत होते. अन्न आणि पेयाचा आनंद घेण्यास नकार देत होते. ज्ञानी लोकांनी असे म्हटले होते की हे दोषांचे लक्षण आहे, आणि खरे तर असे वाटत होते की प्राण्यांनाच येणारा विनाश जाणवत होता. पण पराभवाच्या या सर्व चिन्ह दरम्यान केशवाला आशेचा एक झोत दिसला. त्याने युधिष्ठिराला त्याच्या भावासह 1000 खांबांनी वेढलेल्या राजवाड्यात चढताना पाहिले. ते सर्व पांढरे वस्त्र परिधान करून पांढऱ्या आसनांवर बसले होते. या दृष्टांतात केशव गाताने माखलेली पृथ्वी शस्त्रांनी झाकेला दिसत होता. तर युधिष्ठिराने आनंदाने सोन्याच्या प्यालाचा लोणी खाल्ला. जेव्हा संजयने बोलणे संपवले, तेव्हा कर्ण केशवापाशी गेला. त्याचे डोळे तीव्र उत्कंठेने भरलेले होते. तो म्हणाला, जर आपण या महान युद्धातून जिवंत बाहेर आलो तर आपण पुन्हा येथे भेटूया, अन्यथा हे पापरित. मला असे वाटते की आपल्याला भेटण्यासाठी एकच जागा आहे, स्वर्गात. या शब्दांनी कर्णाने केशवाला त्याच्या छातीजवळ दाबले आणि रथातून खाली उतरला. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडत असताना कर्ण सोन्याने सजलेल्या स्वतःच्या रथावर जाताना संजयने पाहिले. त्या तरुण योद्ध्याची निराश अभिव्यक्ती त्याच्या आत एकेकाळी जळक असलेल्या आत्मविश्वासाच्या आधी विरुद्ध होती. आणि जेव्हा सूर्य कुरुच्या राजावर उगवत होता, तेव्हा विदुर एक शहाणा आणि दयाळू सल्लागार त्याची सासू कुंती समोर उभा होता. त्यांच्या कुटुंबाला धोका निर्माण करणाऱ्या येणाऱ्या संकटाबद्दल बोलताना त्याचे डोळे दुःखाने भरले होते. जिवंत मुलांची आई भावनेने थरथरणाऱ्या
त्याच्या आवाजात तो म्हणाला, तुला माहित आहे की माझ्या अंतःकरणाची इच्छा नेहमीच शांततेसाठी असते, पण दुर्दैवाने मला भीती वाटते की ते कदाचित होणार नाही. पांडवाशी आणि कौरवाशी शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी कृष्णाने वाटाघाटी करण्याचा कसा प्रयत्न केला होता हे विदुराने सांगितले, परंतु दुर्योधनाने ते ऐकण्यास नकार दिला. आपल्या कुटुंबाचा विरोध असूनही ते योग्य आहे ते करण्याचा निर्धार असलेल्या युधिष्ठिरच्या महान सामर्थ्याबद्दल आणि नीतिमत्वाबद्दल शहाणा सल्लागार बोलला. राजा धृतराष्ट्र विदुर पुढे म्हणाला, गर्वाने अंदाज झाला आहे आणि कारण पाहण्यास सकत येत आहे. त्याचे पुत्र जयद्रथ कर्ण दुःशासन आणि सुवालाचा मुलगा त्याला विनाशाच्या मार्गावर नेत आहेत. विदुर येत असलेल्या युद्धाबद्दल आणि त्याच्या परिणामाबद्दल बोलत असताना कुंतीने वाढत्या चिंतेने ऐकले. तिने खूप जीव श्वास घेतला. तिचे हृदय दुःखाने भारावून गेले. ती स्वतःला म्हणाली, संपत्तीला शरण जा, ज्यासाठी नातेवाईकांची ही मोठी कत्तल होणार आहे. तिने पांडव, छेदी, पांचाल आणि यादव यांच्याबद्दल विचार केला, जे सर्वजण एकत्र जमले होते आणि त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांविरुद्ध लढण्यास तयार होते. तेव्हा कुंतीने त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या भवितव्याबद्दल विचार केला. तेव्हा तिचे मन तिचा मुलगा कर्णाकडे वळले. तिला माहित होते की तो शक्तिशाली आणि दुर्योधनाशी निष्ठावान आहे, परंतु तिला हे देखील माहित होते की तो सुटकेच्या पलीकडे नाही. जर मी फक्त त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो तर कदाचित मी त्याचे मन पांडवाकडे वळवू शकेन असे तिला वाटले. कुंतीला पवित्र दुर्वासाने तिला दिलेले एक वरदान आठवले, ज्यात कोणत्याही देवाला बोलावू शकणाऱ्या मंत्रांचा समावेश होता. नवीन दृढ निश्चयाने कुंतीने भागीरथाच्या पवित्र प्रवाहाकडे कूच केले. ती तिच्या किनाऱ्यावर पोहोचताच तिला तिच्या पाठीमागून वैदिक स्तोत्रांचा जप ऐकू आला. तिला तिचा मुलगा कर्ण उभा असलेला दिसला, ज्याचा चेहरा पूर्वेकडे होता आणि त्याच्या हात प्रार्थनेत उभे होते. असहाय्य असलेली कुंती त्याच्या भक्ती पूर्ण होण्याची वाट पाहत होती. जेव्हा कर्णाने प्रार्थना संपवली आणि मागे वळला, तेव्हा त्याच्या वरच्या पोशाखाच्या सावलीत त्याची आई त्याची वाट पाहत असल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याचे डोळे आश्चर्याने भरलेले. त्याने तिला व्यवस्थित अभिवादन केले. आई, तो म्हणाला, मला माहित नव्हते की तू इथे आहेस. गंगा आणि यमुना नद्यांच्या मधोमध वसलेल्या हस्तिनापूर या भरे शहराच्या मध्ये राणीकर्ण उंच उभा होता. त्याच्या भव्य आकृतीतून आत्मविश्वासाचा प्रकाश कसत होता. तो त्याच्या समोर जमलेल्या लोकांकडे पाहत होता. त्याचे डोळे कुंतीच्या आकृतीकडे खेळत होते. तिच्या उपस्थितीने लक्ष वेधून घेतले होते. त्यांची नजर एकत्र येताच कर्णाचा आवाज जाबोलादी उसळला, मी कर्ण आहे, राजा आणि अधिरथाचा मुलगा. हे स्त्री, तू इथे कशासाठी आला आहेस? मला सांग, मी तुझ्यासाठी काय करणार आहे? ती दुःखाने भरलेले कुंतीचे डोळे जेव्हा ती बोलू लागली तेव्हा कर्णाच्या आत्म्यातच तळमळत होते. तिचे शब्द एका निर्वाद सत्याने भरलेले होते, ज्याने कर्णाच्या समजूतदारपणाचा पाय हलवून टाकला. तू कुंतीचा मुलगा आहेस, राजाचा नाही, ती म्हणाली. तिचा आवाज दृढनिश्चयाने खळखळत होता. नाही, अधिरथ तुझा पिता नाही. तू रे कर्णसूत क्रमाने जन्माला आलेला नाहीस. मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेव. कुंती पुढे जात असताना हवा तणावाने कंपन करत होती. तिचे शब्द भूतकाळातील एक स्पष्ट चित्र रेखाटत होते. आणि तुला माझ्या गर्भात प्रथम स्थान दिले आहे, ती म्हणाली. तिचे डोळे बंद झाले, जणू काही तो क्षण पुन्हा जिवंत होत आहे. हे मुला, तू कुंतीराजाच्या राजवाड्यात जन्मला होतास. तो दिव्य सूर्य होता, ज्याने प्रकाशात प्रकाश टाकला आणि सर्व काही दृश्यमान केले. ज्याने मला जन्म दिला. तिच्या शब्दांनी क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या तेजस्वी सूर्याच्या प्रतिमा साकारल्या कर्णाला एका अलौकिक साराने ओतले जशी कुंती बोलत होती. तिचा आवाज अधिक तीव्र होत गेला. तिचे शब्द कौटुंबिक संबंध आणि कर्तव्याचे रेखाचित्र विणत होते. हे अप्रतिरोधी पुत्र, तिने विनवणी केली. तू हे पुत्र, मी माझ्या वडिलांच्या निवासस्थानी जन्म घेतला. नैसर्गिक कणातले आणि नैसर्गिक मेल कोटमध्ये सुशोभित केले, सौंदर्याने उजळले. तिच्या शब्दांनी कर्णचेत नवरात्रातील प्रकाशाने तेजस्वी चित्र चित्रित केले. कुंतीचे डोळे उघडले, कर्णाच्या चेहऱ्यावर खिळखिळे झाले. तुम्ही तुमच्या भावांना न ओळखता, त्यामुळे अज्ञानामुळे धृतराष्ट्राच्या मुलाची वाट पाहावी हे योग्य नाही, ती म्हणाली. तिचा आवाज कडक पण दुःखाने रंगलेला होता. हे विशेषतः तुमच्यात अयोग्य आहे. मुला, तिचे शब्द एखाद्या आव्हानासारखे हवेत लटकले, जणू कर्णाला त्याच्या स्वतःच्या ओळखीवर प्रश्न विचारण्याचे धाडस करत होते. त्यांच्यातील शांतता जसजशी खुर होत गेली, कुंती पुढे म्हणाली. तिचे शब्द उत्कंठ आणि उद्देशाच्या भावनेने ओतवत होते. हे पुत्र, पुरुषांची कर्तव्य पार पाडण्याच्या बाबतीत आपल्या मुलाबद्दल प्रेमाचे एकमेव प्रदर्शक असलेल्या आपल्या वडिलांचे आणि आईचे समाधान हे सर्व कर्तव्यांपैकी सर्वोच्च असल्याचे घोषित केले गेले आहे. तिचा आवाज उठला, एका आवाजाने भरलेला.
जेव्हा वैशंपायनाने महाकाव्याची कथा सांगणे सुरू ठेवले तेव्हा त्याने उघड केले की कुंतीच्या शब्दांनी कर्णीच्या हृदयाला धारदार मानाप्रमाणे कसे चेरले होते. तिचा प्रेम आवाज आणि स्वतः सूर्याकडून वडिलांचे मार्गदर्शन असूनही कर्णीचे हृदय हळविचल राहिले. त्याने त्याच्या आईच्या आज्ञा पाळण्यास नकार दिला. जेव्हा तो जन्माला आला तेव्हा तिने त्याला दिलेल्या वेदना आणि नकाराची आठवण करून दिली. क्षत्रिय स्त्री, आता मी तुझ्या शब्दांचे पालन का करावे? कर्णाने राग आणि वेदनेच्या मिश्रणाने भरलेल्या त्याच्या आवाजात विचारले. मी जन्माला येताच तू मला सोडून दिलेस, मला जगासमोर एकटे सोडलेस. शत्रूला यापेक्षा मोठी इजा काय होऊ शकते? तू मला माझ्या क्षत्रिय संस्कारांपासून वंचित ठेवलेस आणि मला दया किंवा करुणेविना सोडलेस. आणि आता तू मला तुझ्या आज्ञांचे पालन करावेचे वाटतेस. कुंतीच्या शब्दांनी त्याला गंभीर दुखापत झाली होती आणि कर्णचा त्याचा भाऊ कौरवांप्रती असलेला अभिमान आणि निष्ठा यामुळे त्याला त्यांच्या विरोधात जाणे अशक्य झाले होते. त्याला माहित होते की जर तो पांडवांकडे त्यांचा भाऊ म्हणून गेला तर ते त्याला देशद्रोही म्हणून पाहतील आणि सर्व क्षत्रिय त्याची खिल्ली उडवतील, पण माझी स्वतःची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी आहे. कर्ण त्याच्या ठाम आवाजात म्हणाला, मी फक्त एक सामान्य योद्धा नाही, मी सूर्याचा मुलगा आहे आणि मला कमकुवत किंवा भ्याड म्हणून पाहिले जाणार नाही. माझे भाऊ त्यांच्या सामर्थ्यासाठी आणि संरक्षणासाठी माझ्यावर अवलंबून आहेत आणि मी त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना सोडणार नाही. कर्णीचे शब्द ऐकून कुंती दुःखाने थरथरत होती. तिचे हृदय दुःखाने भारावून गेले होते. तिला माहित होते की तो बरोबर होता. कौरवांचे भवितव्य आधीच निश्चित झाले होते आणि त्यांच्यापैकी कुणी आसन्न युद्धात टिकून राहिले तर तो एक क्षमता ठरेल. कर्ण, तू जे म्हणतोस ते जरी शक्य असले तरी कौरवांचा नाश होईल. नीती सर्वशक्तिमान आहे आणि काही त्याचा मार्ग बदलू शकत नाही. कुंती म्हणाली. ती थांबली. तिच्या डोळ्यांनी तिच्या मुलाच्या चेहऱ्यावर नजर टाकली. पण मला आनंद आहे की तू तुझ्या 4 भावांना सुरक्षितता दिलीस. युद्ध सुरू असताना ती प्रतिज्ञा आठवू. जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा कर्णाने एका साध्या पण दृढ निश्चयाने उत्तर दिले, तसे व्हा. आणि त्यासह ते दोघे त्यांच्या स्वतःच्या मार्गांनी गेले. प्रत्येक जण त्यांच्या स्वतःच्या विचारांनी आणि भावनांनी व्यापला गेला. मार्मिक क्षणी वैशंपायनाच्या कथनाने मानवी स्वभावाची गुंतागुंत उभी केली, जिथे निष्ठा, कर्तव्य आणि वैयक्तिक सन्मान यांचा कौटुंबिक संबंध आणि नीतीशी संघर्ष झाला. कर्ण युद्धभूमीवर त्याचा भाऊ अर्जुनाशी सामना करण्याची तयारी करत असताना लवकरच उलगडणाऱ्या महाकाव्याच्या लढाईसाठी मंच तयार झाला होता. त्यांचे भविष्य एका मोठ्या चित्रफितीच्या धाग्यासारखे गुंबलेले होते. सूर्य उपल्यावर मावत होता. 7 गावावर एक उबदा नारिंगी प्रकाश पडत होता. कृष्णाने त्यांना हस्तिनापुरातून आणले आहे या बातमीने पांडवांची अंतःकरणे अजूनही थरथर कापत होती. ते उदात चिंतनाने एकत्र जमले. युधिष्ठिर त्याच्या डोळ्यांनी कृष्णावर मार्गदर्शन मागत असल्यासारखे चिकटून म्हणाला, हे कमळ पाकळ्यासारखे डोळे तुम्ही विधानसभेत धृतराष्ट्राच्या मुलाला जे काही सांगितले ते आम्हाला सांगा. त्याचा आवाज शांत आणि संयमी असलेला वासुदेव घडलेल्या घटनांचे वर्णन करू लागला. त्याने त्यांना सांगितले की त्याने दुर्योधनाला कसे संबोधित केले होते. त्याच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुष्ट राजकुमार ऐकणार नाही. तो माझ्या शब्दांवर मोठ्याने हसला. वासुदेव म्हणाला. त्याचे हावभाव गंभीर होते. कुरु नातू भीष्म पुढे आला. त्याचा आवाज शांतते मेघगर्जनेसारखा होता. तो त्याचे वडील शांतनू यांच्याबद्दलच्या प्रेम आणि आदरामुळे केलेल्या त्याच्या स्वतःच्या शपथेबद्दल बोलला. मी माझ्या जिवंत बीजासह जगण्याचे वचन दिले. तो म्हणाला, आमच्या वंशासाठी भीष्माने त्यांना सांगितले की त्याने त्याचा भाऊ विचित्रवीर्याला कसे सत्तेवर आणले आणि नंतर त्याने रामाविरुद्ध कसे लढले. देशावर आलेल्या भीषण दुष्काळाबद्दल भीष्म बोलत असताना सभाशात झाली लोक त्याच्याकडे कसे आले हे त्याने त्यांना सांगितले. त्याला सिंहासनावर बसण्याची आणि त्यांचे राज्य विनाशापासून वाचवण्याची विनवणी केली. पण मला माझी शपथ आठवली. त्याचे डोळे आठवणींनी झाकलेले असताना भीष्म म्हणाला, मी ते मोडू शकलो नाही. अगदी आपल्या लोकांसाठी जेव्हा त्याने बोलणे संपवले तेव्हा वासुदेवाने ही कथा पुन्हा एकदा हाती घेतली. त्याने त्यांना सांगितले की कशा प्रकारे भीष्माने व्यासाला विचित्रवीर्याच्या पत्नींना मुले होण्यासाठी विनंती केली होती. महान ऋषींनी त्यांची प्रार्थना केली होती आणि पांडू, विदुर आणि धृतराष्ट्र या 3 मुलांचा जन्म झाला होता. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे डोळे वासुदेवचे तोंड कधीही सोडत नव्हते. तो म्हणाला, हे गोविंद भावनेने भरलेला त्याचा आवाज, तू आमचा आश्रय आहेस, आमचे स्वामी, आमचा मार्गदर्शक. बाकी काय घडले ते आम्हाला सांग. वासुदेव हसला. त्याच्या डोळ्यात
दुःखाची एक झलक त्याने त्यांना सांगितले की पांडू कसा राजा झाला आणि भीष्माने दुर्योधनाला त्याच्या भावांना अर्धे राज्य देण्याची विनंती कशी केली होती. मला फक्त अशी इच्छा आहे की तुमच्यामध्ये शांतता असावी, तो म्हणाला. त्याचा आवाज उत्कटतेने भरलेला होता. जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसतशी सभा वासुदेवच्या शब्दांनी गुंफलेली राहिली. बाहेरचा अंधार त्यांच्या भोवती दडला होता असे वाटत होते, परंतु त्यांच्या प्रकाशाच्या वर्तुळात त्यांना उद्देश आणि दृढ निश्चयाची जाणीव झाली. त्यांना मारित होते की त्यांना काय करायचे आहे. ते दुर्योधनच्या जुलमाविरुद्ध एकत्र उभे राहतील जसे भीष्म त्याच्या बाजूने उभा होता. सभागृहाचा परिसर कुरुवंशाचा पूजक कुलगुरू भीष्म याच्या भरघोस शब्दांनी गजबजलेला होता. त्याच्या भाषणाने ऐकणाऱ्या सर्वांवर कायमस्वरूपी छाप सोडली होती, ज्यात महत्वाकांक्षा आणि लोभाने ग्रासलेला राजकुमार दुर्योधनाचाही समावेश होता. जेव्हा उपस्थित राजे आणि ऋषी विखुरायला लागले तेव्हा ज्ञानिक आणि अनुभवी शिक्षक दोन दुर्योधनाला संबोधित करण्यासाठी पुढे आलामांतम राजे सभागृहाच्या आतून प्रतिध्वनित होणारा त्याचा आवाज. द्रोण म्हणाला, तुम्ही सिंहासनाचे योग्य वारसदार आहात, परंतु तुम्हाला पांडू नावाचा एक थोर भाऊ आहे, ज्याने राज्यावरील अपदावा सोडला आहे. सत्य आणि सद्गुणांप्रती असलेल्या अतूट बांधिलकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या त्या राजाने तुम्हाला तुमच्या धाकट्या भाग विदुराबरोबर सिंहासनावर बसवले होते. त्यानंतर तो आपल्या 2 राहण्यासह वाळवंटात निघून गेला आणि राज्याचे शासन तुमच्या सक्षम हातांमध्ये सोडले. द्रोणांच्या शब्दांनी पांडूच्या निस्वार्थ कार्याचे स्पष्ट चित्र रेखाटले, ज्याने त्याला ओळखत असलेल्या सर्वांचा आदर आणि प्रशंसा मिळवून दिली. द्रोण पुढे म्हणाले, विदुर या ज्ञानी आणि विनम्र ऋषींनी राज्याचे आर्थिक भेटवस्तू आणि धर्माच्या प्रयत्नांचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान भीष्म त्याच्या अतुलनीय सामर्थ्याने आणि सामरिक कौशल्याने राज्याच्या लष्करी आणि राजनैतिक घडामोडीवर देखरेख ठेवतो. जेव्हा द्रोणाने बोलणे संपवले तेव्हा विदुर त्याच्या आसनावरून उठला. त्याचे डोळे भीष्माकडे लक्षपूर्वक झुकत होते. हे देवव्रत, तो धोकाने थरथरत म्हणाला, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. तुम्हीच आहात ज्याने आपल्या पूर्वजांच्या वारशाप्रती असलेल्या निस्वार्थ भक्तीद्वारे या कुटुंबाला पुन्हा जिवंत केले. आता जेव्हा आपण दुर्योधनाच्या अन्यायकारक कृतीमुळे नामशेष होत आहोत, तेव्हा मी तुम्हाला विनवणी करतो की आळशीपणे उभे राहू नका. विदुराच्या शब्दांमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याबद्दल तीव्र दुःख आणि चिंता होती. त्याने भीष्माला आठवण करून दिली की त्याने कुरु राजवंशाचे पुनरुज्जीवन करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्याच्या हितसंबंधांचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य होते. दुर्योधनाच्या कृतीमुळे आमच्या कुटुंबाचा नाश होईल. विदुराने इशारा दिला. तो लोभ, क्रूरता आणि वासनेने प्रेरित आहे आणि त्याच्या वडिलांच्या इच्छेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचे दूरगामी परिणाम होतील. विदुराने बोलणे संपवल्यानंतर समाज शांत झाली. त्याच्या शब्दाचा भार एका दगडासारखा शांत पाण्यात बुडून गेला. राजा सुवालाची मुलगी एक शहाणी आणि न्यायगानी नंतर तिच्या पायावर उभी राहिली. तिचा आवाज दृढ निश्चयाने वाजला, उपस्थित सर्वांना माझे शब्द ऐकू द्या. ती म्हणाली. तिचे डोळे क्रोधाने उजळले. दुर्योधनाच्या कृती आमच्या कुटुंबाच्या सन्मानावर डाग आहेत आणि कोणत्याही किंमतीत त्याच्या सत्तेचा पाठपुरावा आपल्या राज्याचे पतन घडवून अनिलानीच्या शब्दांना जमलेल्या सम्राटांकडून धक्का आणि आक्रोश यांचे मिश्रण मिळालेली सभामंद प्राज्याच्या प्रतिष्ठित सम्राटांनी भरले होते. त्यांचे चेहरे उत्सुकता आणि चिंतेचे मिश्रण होते, कारण ते मनुष्यांचे शासक धृतराष्ट्र यांच्या शब्दांची वाट पाहत होते. त्याचा मुलगा दुर्योधन त्याच्या वडिलांचा सल्ला ऐकण्यासाठी उत्सुक होऊन त्याच्या समोर बसला होता. नीट ऐका माझ्या मुला, त्याच्या आवाजात जुन्या आठवणींनी भरलेला आवाज धृतराष्ट्राने सुरू केला. मी तुमच्यासाठी आमच्या पूर्वजांची कथा सांगेन आणि कदाचित यामुळे तुमच्या स्वतःच्या मार्गावर स्पष्टता येईल. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा केले. धृतराष्ट्राने स्पष्ट केले की प्राण्यांचा स्वामी महान सोम हा आपल्या कुरुवंशाचा पूर्वज होता. 6 पिढ्यानंतर नहुषाचा मुलगा येथे आला, ज्याला 5 मुलगे झाले. त्यापैकी युधिष्ठिर हा सर्वात मोठा आणि शक्तिशाली होता. धृतराष्ट्र बोलत असताना त्याचे डोळे भूतकाळाकडे टक लावून पाहत होते. धृतराष्ट्र पुढे म्हणाला, तथापि तो अभिमान आणि सामर्थ्याने ग्रासला होता. त्याने आपल्या वडिलांची आणि भावाची आज्ञा मोडली. आपल्या अजय सामर्थ्याने सर्वांना अधीन केले. इतीने रागावला, यदूला शाप दिला आणि त्याला राज्यातून हाकलून दिले. सभा लक्षपूर्वक ऐकली. त्यांचे चेहरे आकर्षण
आणि भीतीचे मिश्रण प्रतिबिंबित करीत होते. धृतराष्ट्रांची कथा त्यांना कालांतराने राजा प्रतिपाच्या कारकिर्दीत घेऊन गेली. ज्यांचे 3 पुत्र देवपी, वाहिका आणि शंतनू त्यांच्या सद्गुणांसाठी प्रसिद्ध होते. देवपी सद्गुणी, सत्यवादी आणि आपल्या वडिलांना समर्पित होते. धृतराष्ट्र म्हणाला. त्याच्या आवाजात दुःखाचे एक संकेत उठत होते. तरीही त्याचे अनेक गुण असूनही देवपीला त्वचेच्या आजारामुळे सिंहासनापासून वगळण्यात आले. धृतराष्ट्राने स्पष्ट केले, ब्राह्मणांनी राजा प्रतिपाला त्याला राजा म्हणून स्थापित करण्यास मनाई केली, कारण त्यांचा असा विश्वास होता की दोष असलेला शासक योग्य नाही. सभेने समजूतदारपणे मान डोलावली. त्यांचे चेहरे उदास झाले. धृतराष्ट्राचे डोळे त्याचा मुलगा दुर्योधन याच्याकडे वळले. तो हळूच म्हणाला, बरा माझ्या मुला मोठा मुलगा सुद्धा जर राज्य करण्यासाठी अयोग्य मानला गेला तर कदाचित त्याला सोडून जाऊ शकतो. मी स्वतः पांडूने राज्यातून वगळले होते, जो त्याऐवजी राजा झाला होता. धृतराष्ट्राने पुढे म्हटल्याप्रमाणे त्याच्या आवाजात पश्चात्तापाचा एक संकेत आला. आणि आता पांडूंचा मुलगा युधिष्ठिर सद्गुण आणि शहाणपणात वाढला आहे. धृतराष्ट्र त्याचे डोळे प्रखर आदराने चमकत म्हणाला, तो सत्यासाठी समर्पित आहे, दयाळू आणि न्यायी आहे. त्याच्यावर प्रेम करणारे सर्व लोक त्याच्यावर प्रेम करतात. माझ्या मुला, तू नव्हे, तो या राजाचा योग्य शासक आहे. धृतराष्ट्रांचे शब्द हवेमध्ये लटकत होते. अर्थाने जर दुर्योधन अस्वस्थपणे हलला, त्याचा चेहरा राग आणि गोंधळाचे मिश्रण प्रतिबिंबित करत होता. त्याच्या वडिलांच्या शब्दांनी त्याच्या हृदयाला छेद दिला होता, ज्यामुळे एक सत्य उघड झाले होते जे त्याने त्याऐवजी दुर्लक्षित केले असते. कौरव दरबारातील भव्य सभागृहात वासुदेव पराक्रमी राजे आणि सहकारांच्या मेळाव्यात उभा होता. भीष्म, द्रोण, विदुर, गांधारी आणि धृतराष्ट्र या सर्वांनी त्याला गोंधळाच्या कटावरून परत आणण्याच्या अंतिम प्रयत्नात दुर्योधन यांच्याशी चर्चा केली होती. परंतु सुयोधनाचे डोळे रागाच्या भरात त्याच्या आसनावरून वर चढत होते. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तीव्र निर्धाराने तो सभामंडपातून बाहेर पडला. त्याच्या मागोमाग त्याने आमंत्रित केलेले राजे आले. हे राजे, जे प्रत्येक जण आपल्या नेत्यासाठी आपला जीव देण्यास तयार होते, क्षितिलावर जमा झालेल्या गडवादळाच्या ढगाप्रमाणे सुयोधनाच्या मागे गेले. ते दूरवर गायब होताना वासुदेव पाहत होता. त्याचे हृदय भीतीपोटी भारावून गेले होते. त्या दुर्दैवी दिवसाच्या घटनांचे वर्णन करताना वासुदेवाचे शब्द दुःखाने आणि चिंतेने भरून जात होते. हे राजा, मी तुला सांगितले होते की मी सुयोधनाला विनाशाच्या मार्गावरून परत आणण्यासाठी सर्व मार्ग वापरले होते. तो धृतराष्ट्राला म्हणाला, प्रथम मी सलोख्याची कला वापरली. कौरवांमध्ये आणि त्यांचे चुलत भाऊ पांडवांमध्ये शांतता आणि ऐक्याचे शब्द बोलले. परंतु जेव्हा ते अयशस्वी झाले तेव्हा मी सुयोधनाची त्यांच्यावरची पकड मोडून काढण्याच्या आशेने राजांमध्ये मतभेद पेरण्याकडे वळलो. त्याची कथा पुढे चालू असताना वासुदेवचे डोळे हे राजा दूरच्या भूतकाळाकडे टकलावून पाहत होते. मी पांडवांच्या महान कृत्याबद्दल, युद्धातील त्यांच्या सामर्थ्याबद्दल आणि शौर्याबद्दल बोललो, पण तेही सुयोधनाला विचलित करू शकले नाही. म्हणून मी सर्व राजांना फटकारण्याचा अवलंब केला. त्यांना त्यांच्या मार्गातील त्रुटी आणि दुष्ट नेत्याच्या मागे लागण्याचा धोका दिसला. मी त्यांना वेगळे करण्यासाठी शब्द आणि कारस्थानांचा वापर केला, परंतु तरी सुयोधनाने ऐकण्यास नकार दिला. विधानसभेचे सभागृहात झाले, कारण वासुदेवचे शब्द आव्हानासारखे हवेत लटकले होते. आणि आता शेवटी तो म्हणाला, मला दिसते की त्या पापी व्यक्तीवर दंड ठोठवण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग शिल्लक नाही. त्यांनी आधीच कुरुक्षेत्राकडे कूच केले आहे आणि मला त्यांच्या जीवाची भीती वाटते. पांडव लढल्याशिवाय त्यांचे राज्य सोडणार नाही आणि त्यांच्या पुढे मृत्यू वाट पाहत असताना ते एक सार्वत्रिक विनाश घडवून अंतिम वासुदेवाने बोलणे संपवल्यानंतर सभागृहाचा रण गडद होत गेला. जणू कौरवांचे भवितव्यच आधांतरी पडले. धृतराष्ट्राचे डोळे झाकले गेले. चिंतेने त्याचा चेहरा फिकट झाला. तर भीष्म आणि विदुराने एक उदास नजरेने पाहिले. त्या वृद्ध ऋषीचे शब्द आधीच उघडत असलेल्या एका आपत्तीबद्दल बोलले होते. एक आपत्ती जी त्यांच्या राजाचा पायाच हादरवून टाकेल. एका उदास जमावामध्ये राजा युधिष्ठिर एक न्यायी आणि सद्गुणी शासक आपल्या भावांसमोर आणि पूज्य केशवांसमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांनी त्यांच्या दृढ चेहऱ्यांवर नजर टाकली आणि तो म्हणाला, जमलेल्या कुच्या दरबारात झालेल्या शब्दांची देवाणघेवाण तुम्ही सर्वांनी ऐकली आहे. केशवाने दिलेला सल्ला तुम्हाला माहीत आहे. आता मी तुम्हाला विचारायला सांगतो की आपल्या महान योद्ध्यांपैकी कोण आमचे युद्धात नेतृत्व करेल. त्याची नजर त्याच्या भावांवर पडली आणि एक दीर्घ श्वास घेत तो पुढे म्हणाला, आमच्याकडे 7 अक्षौहिणी आहेत.
7 पराक्रमी सैन्याली आपल्या राज्याचे भवितव्य ठेवतील. प्रत्येक सैन्याचे नेतृत्व एक प्रसिद्ध योद्धा करतो. द्रुपद, विराट, धृष्टद्युम्न, शिखंडी, सात्यकी, चेकितान आणि भीमसेन ते सर्व वेदांमध्ये शिकलेले युद्धा कुशल आणि महान शौर्याने संपन्न आहेत. कुरु वंशाचा शहाणा मुलगा सदैव आपले मत मांडण्यासाठी पुढे आला. आपला मित्र राजा विराट आहे, पराक्रमी योद्धा आहे, जो आपल्या सर्वात कठीण काळात आपल्या पाठीशी उभा राहिला आहे. तो प्रत्येक सद्गुणांशी परिचित आहे, शस्त्रास्त्रांमध्ये कुशल आहे आणि युद्धात पराक्रमी आहे. मला विश्वास आहे की तो भीष्म आणि इतर पराक्रमी योद्ध्यांचा सामना करण्यास सक्षम असे. नंतर वाक्पटू भावनकुर बोलला, अत्यंत आदर, विनम्रता आणि सामर्थ्यवान राजा द्रुपद याने आपल्या सैन्याचे युद्धात नेतृत्व करावे असा माझा प्रस्ताव आहे. तो शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये पारंगत आहे. त्याने भारद्वाज ऋषींकडे शस्त्रशास्त्राचा अभ्यास केला आहे आणि तो सत्यासाठी समर्पित आहे. त्याचे धैर्य आणि पराक्रम अतुलनीय आहे आणि मला विश्वास आहे की तो द्रोण आणि भीष्म यांचा सामना करण्यास सक्षम असेल. तेवढ्या अर्जुन म्हणूनही ओळखला जाणारा वासवाचा मुलगा सव्यसाची बोलला, मला वाटते की आपला नेता म्हणून धृष्टद्युम्नची निवड करणे शहाणपणाचे ठरेल. यज्ञाच्या अग्निछिद्रातून जन्मलेला तो शक्तिशाली शस्त्रे आणि अतुलनीय शक्ती असलेला एक दिव्य प्राणी आहे. युद्धभूमीवरील त्याचे स्वरूप स्वतः रामाच्या रूपासारखे असेल आणि मला ठाम विश्वास आहे की तो भीष्माच्या बाणांचा सामना करू शकतो. भीम या प्रबळ इच्छाशक्तीच्या भावाने मग आपले मत मांडले. मी शिखंडीला आपला नेता म्हणून प्रस्तावित करतो. वशी आणि सिद्ध एकत्र जमले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे तो भीष्मच्या नाशासाठी जन्माला आला आहे. युद्धभूमीवर त्याचे स्वरूप रामासारखे असेल आणि जेव्हा तो त्याच्या दाढीवर युद्धासाठी तैनात असेल तेव्हा त्याला शस्त्रांनी छेदू शकेल असा कोणीही मला दिसत नाही. भाऊ, जेव्हा त्यांच्या पर्यायांवर चर्चा करत राहिले तेव्हा युधिष्ठिराने केशवाकडे श्रद्धेच्या खोल भावनेने पाहिले. हे सद्गुणी केशव, तुम्हाला या विश्वातील सर्व प्राण्यांचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा माहीत आहे. तुम्ही शस्त्रास्त्रांमध्ये कुशल किंवा अकुशल आहात. म्हातारे किंवा तरुण याने काही फरक पडत नाही. जसजसे वैशंपायन बोलत होते तसंच ते दृश्य झगमगत्या रमणाने रंगवलेल्या कनवासारखे उघड झाले. उपस्थित राजे त्यांचे एक चेहरे आनंदाने झगमगत होते. हवेत प्रतिध्वनित होणारा गडगडाट करत होता. आवाज इतका प्रचंड होता की तो पृथ्वीचा पायाच हलवत होता. आता उत्साहाने उत्तेजित झालेले त्यांचे सैन्य वर पडा, वर पडा असे ओरडत मोठ्या वेगाने पुढे जाऊ लागले. जेव्हा ते युद्धासाठी तयार झाले वेत भरलेल्या ध्वनींचा कर्कश आवाज हा युद्धाचा एक स्वर होता. घोड्यांच्या भोवती हत्तींच्या गर्जना, मोटार चाकीची बडबड आणि शंखांची गर्जना हे सर्व परिपूर्ण सुसंवादाने एकत्र मिसळले. ढोलांनी एक ताल वाजवला जो योद्ध्यांच्या हृदयाच्या ठोक्याशी जुळतो, त्यांच्या छातीला अपेक्षा आणि धैर्याने भरून टाकतो. जसजसे ते पुढे सरकत होते त्यांचे कवच सूर्यप्रकाशात चमकत होते. जणू गंगेचा आवेगपूर्ण प्रवाह त्याच्या काठावरून बाहेर पडला होता. सर्व काही त्याच्या समोर घेऊन जात होता. पराक्रमी सैन्याच्या अग्रभागी भीमसेन होता, ज्याची मोठी चौकट आतल्या प्रकाशाने झगमगत त्या मेळच्या झोतात होती. त्याच्या बाजूला माद्रीचे 2 मुलगे त्यांचे चेहरे दृढ निश्चयाने उभे होते आणि सुभद्राचा मुलगा अभिमन्यू जो अजूनही तरुण होता पण आधीच योद्ध्याचा अग्नी प्रदर्शित करत होता. द्रौपदीचे 5 मुलगे अगदी मागे मागे गेले. त्यांचे डोळे युद्धासाठी तीव्र उत्कटतेने जळत होते आणि या लोखंडी आणि स्नायूच्या भोवराच्या अगदी मध्यभागी धृष्टद्युम्न होता, ज्याची उपस्थिती एका दीपस्तंभासारखी होती, जी सर्वांना विजयाच्या दिशेने मार्गदर्शन करत होती. जेव्हा ते कुरुक्षेत्राच्या मैदानाच्या जवळ पोहोचले तेव्हा योद्ध्यांचा आनंद नव्या उंचीवर पोहोचला. त्यांच्या ढोलांनी एक असा ताल वाजवला जो आकाशाला हादरून टाकणारा वाटत होता. तर त्यांच्या शंखाने अमावास्येच्या दिवशी मेघ गरजण्यासारखा आवाज केला. हवा विजेच्या ताणाने कंपित झाली. जणू स्टील आणि ढाल यांच्या संघर्षामुळे वास्तवाचे कापडच फुटणार आहे. आणि तरी या सर्व गोंधळात जे त्यांच्या कर्तव्यावर ठाम राहिले ते होते कुंतीचा मुलगा युधिष्ठिर. यजमानाच्या पाठीमागे कूच करत होता. त्याचे डोळे क्षितिजाच्या कोणत्याही चिन्हाचा शोध घेत होते. त्याच्याबरोबर छावणीतील अनुयायी, स्वयंपाकी आणि सेवक जे उपलेल्यापासून पांडवांच्या मागे गेले होते त्यांना खजिना आणि घरातील स्त्रिया घेऊन जात होते. ज्या ब्राह्मणांनी योद्ध्यांना त्यांच्या जाण्यावर आशीर्वाद दिले होते
ते आता त्यांच्या बाजूने चालत होते. त्यांचे डोळे या कार्याच्या नीतिमत्तेवर खोल विश्वासाने चमकत होते. पांडवांनी मैदानात प्रवेश करताच त्यांना शत्रूंचा समुद्र भेटला. परंतु के काय धृष्टकेतू आणि श्रेणीमधचे राजकुमार युधिष्ठिरच्या मागे गेले. त्यांची शस्त्रास्त्रे एका स्पष्ट कात्री